म्हणजे तुमचं ऑफिस शेड्यूल पूर्णपणे बदलून जाईल असे काही निर्णय आता सरकार घेते, कारण आता आठवड्यात फक्त 48 तासांचंच काम आणि 3 दिवस भरपगारी सुट्टी मिळणार आहे. म्हणजेच नोकरदारांना मोठा वीकेंड मिळणार आहे. केंद्र सरकारच्या नियमांना राज्य सरकारनं आपल्या पद्धतीनं नवं रूप दिलेलं आहे. नव्या नियमानुसार एका आठवड्यात एकूण 48 तास काम करणं बंधनकारक असेल, पण हे कामाचे तास कामगार आणि मालक यांच्या संमतीनं विभागले जाऊ शकतात. एखाद्या कामगारानं दिवसाला 12 तास काम केलं तर त्याला आठवड्यातून फक्त 4 दिवसच काम करावं लागेल आणि उरलेले 3 दिवस त्याला पूर्ण पगारासह सुट्टी मिळेल. त्याबरोबरच महाराष्ट्र सरकारनं कामगार संहितेत इतर महत्त्वाचे बदल सुद्धा केलेले आहेत. मालकाला 50,000 रुपये दंडाची तरतूद, मालकानं कामगाराचं ठरलेलं वेतन वेळेवर दिलं नाही तर मालकाला 50,000 रुपये दंडाची तरतूद या नवीन संहितेत करण्यात आलेली आहे. यामुळे कामगारांच्या आर्थिक हिताचं रक्षण होईल. तसंच सणासुदीच्या काळात विशेषतः खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये कामगारांना जास्त वेळ काम करावं लागतं. अशा वेळी कामगारांना दुप्पट बोनस देणं आता मालकावर बंधनकारक असेल. तसंच 12 तास काम करण्याच्या प्रस्तावाला काही कामगार संघटनांनी विरोध केलाय, पण कामाचे तास हे मालक आणि कामगार यांच्या परस्पर संमतीनेच ठरवले जातील असं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे.